12th मॅन कंपल्सरी समर्थ 11 पाठवून द्या. 12th मॅन अक्षय 12th मॅन पाठवून द्या. त्याचबरोबर या ठिकाणी जे मुख्य आयोजक आहेत आदरणीय महेशदादा मुंडेकर सरांचं आगमन झालेलं आहे. दादा तुमचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अजितदादा सुर्वे जे का मुख्य आयोजक आहेत तर त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत सकाळच्या सत्रामध्ये. चला मॅचला सुरुवात होते. आपण पाहतोय दापोली मान्सून चॅम्पियन लीग 2025 सीझन 1 आणि या दुसऱ्या दिवसातील पहिलीच मॅच. गोलंदाजी ट्रॅक वरती भाऊ विदाते या एंड कडून बॉलिंग केली जाईल. समोर डावकर असेली 6 मिस्टर कन्सिस्टंट तयार असतील. पहिलाच बॉल आहे आणि पहिला बॉल बीमर टाकलाय. नो बॉल असेल. सुरुवात मात्र थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राचे रन्स देखील मिळून जातील. इथं बॅटिंग करणाऱ्या टीमला याच्यापेक्षा चांगली आता जर पाहायला गेलं तर सुरुवात नाही. कारण सुरुवातीला जर गोलंदाज अशा चुका करत असतील तर कुठेतरी दडपणाखाली गोलंदाजी बघायला मिळू शकते येणाऱ्या काळामध्ये देखील. सामना संतोष एजन्सी बनाम आपण पाहतोय तर समर्थ 11 या दोन संघांमध्ये हे बॅटल पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये देखील घमाचं युद्ध पाहायला मिळाले. खूप साऱ्या धावांचा डोंगर बघायला मिळाला. षटकारांचा अवकाळी पाऊस आपण पाहिला या मान्सून लीग मध्ये. दीप तवसाळकर फ्री हिटचा बॉल टाकताना पाहायला मिळतील ओव्हर द विकेट. लेग स्टंपच्या खूप बाहेर आहे. फ्री हिट कंटिन्यू राहील आणि जिथे एक्स्ट्रा रन्स मात्र आता खात्यामध्ये सोडला जाणार आहे. सुरुवात मात्र अगदी थोडीशी खराब दिसते गोलंदाजी करताना. थोडीशी चर्चा देखील करावी लागते की काय. लॉंगनच्या परिसरामध्ये असणारा जो खेळाडू आहे तो आता त्या बॉलरच्या जवळ गेलाय. थोडीशी चर्चा तो देखील करतोय कारण येणारा जो पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट्स असेल आणि किशोर गुंडेकर एक क्लासिकल बॅटर राहिलाय. प्रभावित करणारा ऑलराऊंडर आहे किशोर गुंडेकर. लॉंगनच्या परिसरामध्ये आपण सूरज खेडेकर म्हणजेच रामा खेडेकर यांना पाहतोय. ओव्हर द विकेट फ्री हिट्सचा चेंडू टाकताना दिसू शकतील आता जे बॉलर आहेत दीप तवसाळकर. समर्थ 11 हा जो संघ खेळतोय आदरणीय उदयजी खेतळे सर यांच्या मालकीचा संघ आहे. फिल्डिंगची पोझिशन पाहूयात. फिल्डिंग मध्ये थोडीशी या ठिकाणी चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी पॉइंटला डीपला लावले. थर्ड मॅन बाहेर आहे. फाईन लेग डीप स्क्वेअर लेग देखील आपल्याला बाहेर पाहायला मिळतोय. त्याचबरोबर वाडिश लॉंग ऑन तैनात केला गेलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमचे जे प्लेयर असतील सो रिक्वेस्ट आहे की बाउंड्री लाईनच्या अगदी तो खूप लांब उभं राहायचं आहे. आपण रिक्वेस्ट असेल आपणा सर्वांना. थोडासा दडपणामध्ये दिसतोय तो बॉलर आहे दीप तवसाळकर. शैलू थोडीशी आले त्यांना थोडीशी चर्चा त्यांनी देखील केली आहे. आता फ्री हिट मात्र या ठिकाणी आपल्याला कंटिन्यू पाहायला मिळू शकेल. डावकऱ्या शैलीचे मिस्टर कन्सिस्टंट अमेय पालकर यांना आपण बघतोय ज्यांनी खरंच दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. एक नामांकित खेळाडू तो देखील राहिला. मिस्टर कन्सिस्टंट असतील. राऊंड द विकेट त्यांच्यासाठी बॉल असेल आणि हा देखील चेंडू खूप खराब आहे. एक्स्ट्राज मात्र मिळून जातील. अंपायर आपल्या बाजूला वळलेत याचाच अर्थ एक्स्ट्रा रन्स मात्र मिळून जातील. वाईट +1. जे कॅप्टन आहेत थोडीशी चर्चा आता तिथे करतायत.
दीप तवसाळकर यांना या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर थोडंसं थांबवलं जाते की काय त्याची चर्चा करण्यासाठी साई तवसाळकर यांना आता बोलवलं गेलंय. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल असेल. न्यू बॉलरला सरळ सांगितलं कारण इथे एकही चेंडू झाला नाही. 7 रन्स 7 रन्स आपण पाहतोय. एकंदरीत दीप तवसाळकरला आपण जर पाहिला गेलं तर नक्कीच सो डेब्यू मॅच मध्ये आपण पाहिलं मोठ्या लीग मध्ये खेळत असताना थोडस दडपणाखाली गोलंदाजी आपण त्यांची पाहिली आणि हा जो बॉल असेल नवीन गोलंदाज आता गोलंदाजीसाठी तयार असतील. साई तवसाळकर आहेत यावेळेला हवाई यात्रेवरती मोठा प्रहार केलाय. चेंडू डाऊन द ग्राउंड. किशोर गुंडेकर यांच्या बॅटमधून हाय अँड सम क्लासिकल फटका षटकार. कमालची बॅटिंग आहे. स्कोर बोर्ड आता जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. 13 रन स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेले आहेत. सुपर बॅटिंग. फिल्डिंगची पोझिशन किशोर गुंडेकर यांच्यासाठी डीप स्क्वेअर लेग आहे. वाडी लॉंग ऑन ताईंना देखील केला. यावेळेला हवाई यात्रेवरती बॉल आहे. लॉंग ऑन लॉंग ऑन लॉंग ऑन. चेंडू हवाई यात्रेवरती सरळ 6 रन्स मिळतील. षटकार. कमालची बॅटिंग आहे. सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात आता इथे धमाकेदार झाली आहे संतोष एजन्सी या टीमचे. संतोष एजन्सी या टीमची आपण जी सुरुवात पाहतोय सुपर आउटस्टँडिंग. साई तवसाळकरच्या सुरुवातीच्या दोन्ही बॉलवरती आक्रमण करताना आपण पाहिलंय. किशोर बनाम साई असतात हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पुढचा चेंडू टाकला जाईल. आता सरळ जड मध्ये टाकलाय बॉल. अंपायरचा इशारा लेग बाईज असेल. स्ट्राइक रोटेट होईल आणि स्कोर कार्ड मात्र आता जाऊन पोहोचले 20 रन्स. संतोष एजन्सी या टीमला याच्यापेक्षा चांगली सुरुवात होऊ शकत नाही. सुपर सुरुवात झाली आहे. कन्सिस्टंट देखील अगदी सुसंगतपणे खेळताना दिसत आहेत. नाही तोच कॉन्फिडन्स तोच आत्मविश्वास देखील या दोन्ही फलंदाजांचा लेफ्ट राईट कॉम्बिनेशन राऊंड द विकेट डावखुऱ्या शैलीच्या बॅटर्ससाठी यावेळेला चांगला पिक केलाय. चेंडू डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात असतील मिस्टर संजू सॅमसन आहेत. जोपर्यंत चेंडूला या ठिकाणी कलेक्ट करतील थ्रो करतील अतिशय वेगाने 2 रन्स देखील या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधला जो ताळमेळ अगदी सुरेख आहे. दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. साईनं आता कमबॅक आणलाय. मोठे प्रहार होत नाहीये. चर्चा मोठ्या प्रहाराची आपण करत होतो परंतु सरळ लॉंग लेग परिसरामध्ये चेंडूला खेळलं गेलंय. क्षेत्ररक्षक डीपला तैनात होते आणि फक्त एकच रन्स या चेंडूवरती मिळणार आहे. स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचले तब्बल 23 या आकड्यावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या ओव्हर मधील. रामा खेडेकर थोडेसे नैराश दिसत आहेत. थोडीशी चेहऱ्यावरती नाराजगी असेल ज्याप्रमाणे सुरुवात बॉलरची आपण पाहिली. आणि का नाही कारण आपण एक मोठा प्लॅटफॉर्मला मिळालेला आहे. एक मोठी संधी मिळाली. दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानामध्ये ऐतिहासिक आझाद मैदान का म्हटलं जातं ते कालच्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले. सो अगदी ज्या वेळेला या स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल त्या वेळेला त्या इतिहास मात्र तो आपल्याला नक्कीच सांगितला जाईल. हो अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुरेख ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा भन्नाट वेगाने कंप्लीट केल्यात. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय आणि स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलेला आहे विदाउट लॉस 25 रन्स पहिल्या ओव्हर मध्ये आलेत. थोडासा वेळ घेतलाय. टीम मीटिंग करतायत कारण पहिलं षटक एक्सपेन्सिव्ह आहे आणि एक नवीन यंगस्टर्स बॉलर वरती आता विश्वास दाखवलाय. अक्षय मांडवकरनं ज्या वेळेला या खेळाडूसाठी
एक चांगली स्ट्रॅटेजी वापरली होती ऑप्शन मध्ये. एक रायझिंग स्टार आहे, इमर्जिंग प्लेअर आहे आयुष कोथरकर. गेल्या पर्वामध्ये ज्या वेळेला एक लीग खेळला त्याच्यामध्ये अगदी एक चांगला इम्पॅक्ट सोडला होता, एक चांगली छाप सोडली होती या बॉलरनं. सो पुन्हा एकदा एकच ध्येय राहील की या मॅच मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स सादर करण्याची अपेक्षा तर टीमला तर असेल, परंतु स्वतःला देखील एक एक आत्मविश्वासानं गोलंदाजी करताना दिसू शकेल. सो इम्पॅक्ट प्लेअरची घोषणा केली आता इथे. समर्थ 11 या टीमनं दीप तवसाळकर बाहेर गेलेत आणि प्रतीक पटेल इन झालेत. इम्पॅक्ट लगेच घेतलाय, फर्स्ट इनिंग मध्येच इम्पॅक्टचा वापर केलाय लगेच या टीमनं. समर्थ 11 या टीमनं आयुष कोथरकर राऊंड द विकेट, मिस्टर कन्सिस्टंट एका एक्सपिरियन्स बॅटरच्या विरोधामध्ये भाऊ इदाते या एंड कडून गोलंदाजी करतील. चांगला बॉलर आहे. ओ पहिला बॉल चांगला टाकलाय, फक्त थोडसा लेगस्टंपच्या बाहेर, हरकत नाहीये. गोलंदाजी करतोय, एक चांगला पेस आहे, चांगला टप्पा देखील या बॉलर कडे आहे. आयुष कोथरकर गोलंदाजी मार्क वरती आहे. जे कॅप्टन आहेत लगेच विश्वास दाखवला की या बॉलर कडे आपण जाऊयात, कारण विकेट पाहिजे. विकेट टेकर बॉलर देखील आहे. या ठिकाणी सुपर बॉल आहे, कमालची बॉलिंग. आपण चर्चा करत होतो या लीग मध्ये देखील असे दोन प्लेयर आहेत. संतोष एजन्सी या टीम कडे शंतनू नांदिस्कर, तो देखील या संपूर्ण स्पर्धेतला अगदी कमी वयाचा खेळाडू आहे. तर समर्थ 11 या टीम कडे देखील हा कमी वयाचा गोलंदाज पाहायला मिळतोय आयुष कोथरकर. वय वर्ष 17. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू मिस्टर कन्सिस्टंट यांच्यासाठी. थोडेसे बाहेर शफल झाले होते, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न आयुषच्या माध्यमातून आपण पाहिलाय. त्यांना माहिती आहे जर का इथे आपण विकेट टू विकेट बॉलिंग केली तर जो आमेकडे जो अनुभव आहे तो अनुभव जोगताना पाहायला मिळू शकतील. ते कदाचित मोठे प्रहार देखील होऊ शकतील. याच कारणास्तव ऑफ स्टंपच्या थोडेसे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि याच्यासाठी सापळा देखील रचला गेलाय. चांगला चेंडू आहे, चेंडूला अगदी फाईनला डीपला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. एक धाव मात्र घेतली आहे, परंतु आता नाही, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील अमे करत नाहीयेत. सुपर बॉलिंग. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. मागच्या ओव्हर मध्ये हाच तर खेळाडू त्या बॉलर वरती हावी झाला होता. किशोर तय्यर असेल, आयुषच्या विरोधामध्ये मोठे स्ट्रोक येणार की काय, परंतु नाही. चांगला चेंडू टाकलाय आयुषनं, थांबवलंय अक्षरशः फलंदाज किशोरला देखील. ऑनला ड्राईव्ह केले, लॉंग ऑनच्या परिसरामध्ये रामा खेडेकर होते, केवळ एकच रन्स मिळेल. थोडी चर्चा देखील ऑफिशियल जे आहेत अंपायर मकबूल बुरोणकर सर असतील, त्याचबरोबर राम जागडी सर आहेत, त्याचबरोबर काही वेळातच दी व्हॉइस ऑफ रत्नागिरी माझे गुरुवारी आदरणीय क्षीरसागर सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. ते देखील काही वेळातच आपल्याला आपल्या समोर जोडले जातील. सरांचं देखील या क्रीडानगरीमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सर प्लीज वेलकम. दी व्हॉइस ऑफ रत्नागिरी आदरणीय क्षीरसागर सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. काही वेळातच ते देखील आपल्या समोर जोडले जातील. सरांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सुरेख गोलंदाजी आहे आयुष कोथरकरला. ज्या वेळेला अक्षयने घेतलंय ना, मला तर असं वाटतंय की त्यांच्या टीमचा एक गोलंदाजीचा अस्त्र ब्रह्मास्त्र पाहायला मिळतंय. थांबवलंय अक्षरशः अमेय सारख्या मिस्टर कन्सिस्टंट या नावानं संबोधित करतो आपण अमेय पालकर यांना, परंतु आज ते त्यांच्यावरतीच कुठेतरी त्यांना डॉमिनेट करताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल टाकला, यावेळेला क्षेत्ररक्षक असू शकतील.
कव्हरच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालेलं आहे. एक धाव बंदाट वेगानं दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे आणि या दोनच धाव्यांवरती आता संतुष्ट होत आहेत. आणि षटक क्रमांक आपण पाहायला गेलं तर 2चा खेळ देखील संपला. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. म्हणजे दुसऱ्या ओव्हरमध्ये केवळ 8च रन्स आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 25 होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये आयुष कोथरकडनं एकच चांगली बॉलिंग अनुशासित गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 ओव्हर नंतर मात्र 33 रन स्कोर कार्ड वरती संतोष एजन्सी या टीमचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. भाटीसारख्या अगदी छोट्याशा गावातून बिलॉंग करणारा सौरभ नाटेकर गोलंदाजी मार्कवरती आहे. आपण आयुष कोथरकरला देखील बघितलं. हे दोन्ही खेळाडू एकाच गावचे आहेत. भाऊ विधाते या एंड कडून गोलंदाजी करेल, परंतु पहिलाच बॉल लेगस्टंपच्या बाहेर आहे. अंपायरनं पनिश केलंय, जिथे एक्स्ट्राच रन्स पाहायला मिळतील आणि स्कोर बोर्ड 34 या आकड्यावरती जाऊन पाहायला मिळतंय. पुढचा बॉल टाकला जाईल. यावेळेला रडार मध्ये होता, मोठा प्रहार केलाय आणि चेंडू सीमारेच्या पार मिळतील धावा 6 षटकार. आणि इथे कुठेतरी फलंदाजाला आउट करण्याचा प्रयत्नासाठी या ठिकाणी बॉल अगदी फुल लेंथला टाकला गेला होता. बादशाह रडार मध्ये होता. लॉंग ऑनच्या परिसरामध्ये हवाई सफर चेंडूला पाठवलं होतं, जिथे 6 धावा आपल्याला वसूल करताना हा बॅटर पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा मोठा प्रहार, क्षेत्ररक्षक असू शकतील, परंतु चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर मिळतील धावा 4. तो हो गाबिडा पार, सीमारेखा पार, चौकार. आता एक सिक्सर आला, त्याच्यानंतर आता आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. चव्वेचाळीस रन स्कोर बोर्ड वरती आता लागलेत. आयुषनं अनुशासित गोलंदाजी केली, केवळ 8च रन्स खर्च केले. तशा अगोदर आपण गोलंदाज पाहिले होते साई तवसाळकर यांच्यावरती देखील दोन्ही फलंदाज अगदी तुटून पडले होते. आणि त्याच्यानंतर आता जे क्रमांक 3 षटक सौरभ नाटेकर आणि पहिल्या सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 11 रन्स खर्च केलेत. पहिला बॉल वाईट टाकला, त्याच्यानंतर एक 6 आला आणि त्याच्यानंतर एक चौकार. शॉर्ट ऑफ लेंथ इथे कमी गतीचा बॉल चेंज ऑफ पेस करून टाकले. आणि असं मी तरी म्हणतोय की हा अगदी चांगला एक तोहफा दिला होता, परंतु कबूल करता आला नाहीये किशोरला. कमी गतीचा बॉल होता, थोडस मात्र ज्या बॉलरनं फसवलं होतं पाठीकडे किशोरला. त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता मिस्टर कन्सिस्टंट
थोडीशी स्लो खेळतायत, धीमा गतीने खेळतायत. एक जबाबदारी असते, रिस्पॉन्सिबिलिटीनुसार खेळावं लागेल. ऑनला चांगला ड्राईव्ह केलं, शतरक्षक असू शकतील डीप विकेटच्या दिशेनं. केवळ आणि केवळ एकच रन्स मिळेल. आता इथे चांगला कमबॅक आपल्याला सौरभ नाटेकरचा देखील पाहायला मिळतो. एक सिक्सर आणि चौकार आल्यानंतरचे पुढचे 2 बॉल योग्य टप्प्यावरती टाकलेत. किशोर गुंडेकर यांनी सुरुवातीच्या 8 बॉलमध्ये आता 26 धावांवरती ते खेळत आहेत. तर अमेय पालकर यांनी 9 चेंडू फेस केले, ते 10 रन्स वरती खेळत आहेत. यावेळेला चांगला स्ट्रोक, चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेनं. इथे मिळतील धावा पूर्ण 6. येतोय ब्रँडेड षटकार. कमालची बॅटिंग. किशोरला थांबवणं खूप कठीण जाते. चांगला सेट झालाय आणि सेट होत असताना अगदी तो चेंडू त्याला आता फुटबॉल सारखा दिसतोय आणि प्रत्येक बॉल वरती तो आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळालाय. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा खरा बॉल मिळालाय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या ओव्हर मधील. यावेळेला देखील पूल करायचं होतं, परंतु डिफाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. केवळ आणि केवळ 1 रन्स मिळणार आहे या बॉल वरती. षटक क्रमांक 3 चा खेळ देखील संपलेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचते 53 विदाउट लॉस संतोष एजन्सी. पुढची मॅच असेल दापोली फायटर्स विरुद्ध राज फायटर्स. दोन्ही टीमचे जे कॅप्टन असतील टॉस करण्यासाठी आपण टॉस का बॉसच्या इथे यायचं आहे. दापोली फायटर्स विरुद्ध राज फायटर्स. दापोली फायटर्स राज फायटर्स मध्यंतरामध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे आपण तयार राहायचं आहे. चला चौथं षटक देखील या ठिकाणी प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. आयुष कोथरकर कडेच पुन्हा एकदा कॅप्टन गेलेत बॉलिंग साठी. राईट अप ओव्हर द विकेट. चांगला बॉल टाकला. नो बॉलचा इशारा, अंपायरचा इशारा नो बॉल आहे. पहिलाच बॉल नो टाकला. आता हा जो चेंडू असेल तो फ्री हिटचा असेल. नो बॉलचा इशारा आहे. आयुष कोथरकर यांना पाहिले. चला या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये थोडासा बदल होईल. मायक्रोफोन वरती जोडले जातील दी व्हॉइस ऑफ रत्नागिरी आदरणीय क्षीरसागर सर. धन्यवाद सनी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. अतिशय दमदार फलंदाजी या ठिकाणी दोन्ही सेट बॅटरच्या माध्यमातून पाहायला भेटते. विशेषतः किशोर मागच्या षटकामध्ये अतिशय आक्रमक पवित्रा घेताना पाहायला मिळत आहेत आणि त्याला तेवढीच तोला मुलाची आणि तितकेच महत्त्वपूर्ण साथ देताना आपण अमय यांना देखील बघतोय. मागच्या ओव्हरमध्ये गोलंदाज थोडासा मागडा ठरला. अतिशय वेगाने धावसंख्या पुढे सरकताना देखील पाहायला मिळाली आणि सद्यस्थितीमध्ये धावांचा जर विचार केला तर स्कोअरबोर्डवरती धावा झालेल्या आहेत 56. अतिशय महत्त्वपूर्ण अशी फलंदाजी या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हे षटक देखील तितकंच महत्त्वपूर्ण असणार आहे संतोष एजन्सी या टीमसाठी. बॉलर तयार. लोअर फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल पकडलाय. खेळाडू बॅक टू द पॅव्हलियन. किशोर पॅव्हलियनकडे परततोय. किशोरने अतिशय आक्रमक अशी फलंदाजी केलेली होती. या षटकामध्ये देखील धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण बघितलं तो ऑन साइडला तो झेलचित होऊन पॅव्हलियनकडे माघारी परततोय. आपण जर पाहिलं तर किशोरच्या बॅटमधून देखील तब्बल 13 बॉलमध्ये 33 धावा वसूल झालेल्या पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर आता एक नवीन खेळाडू आपल्याला मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना देखील पाहायला मिळतील. संतोष एजन्सी बनाम या टीमच्या विरोधामध्ये समर्थ 11 असे दोन्ही बलाढ्य संघ, विजेते पदाचे प्रबळ दावेदार असणारे संघ मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय.
दापोली तालुक्यातल्या अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा असणारी ही मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण सर्वजण आजमावतोय, पाहतोय. कालपासून या क्रिकेटच्या फेस्टिवलला सुरुवात झाली. आजचा दुसरा दिवस, उद्या सुपर संडेचा दिवस, ग्रँड फिनालेचा दिवस असेल या स्पर्धेचा. सो मित्रांनो, ही स्पर्धा मिस करू नका. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय अनिकेत तेरेकर. अनिकेत तेरेकर बद्दल जर मित्रांनो सांगायचं झालं तर हा क्रिकेटच्या अनेक फॉर्मॅटमध्ये दमदार कामगिरी करताना पाहायला भेटतो. विशेषतः अंडरआर्म बॉक्स असेल, अंडरआर्म ओपन असेल आणि त्याचबरोबर आता बघितलं तर या स्पर्धेमध्ये देखील तेवढीच चांगली कामगिरीची अपेक्षा त्याच्याकडनं देखील असणार आहे. बॉलर तयार, ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. हाही चेंडू चांगला टाकलाय, ऑन साईडला ड्राईव्ह केलेला आहे. रामा खेडेकर वेगाने बॉलवरती जात आहेत. चेंडू अडवतील, थ्रो करतील बॉलरच्या हातामध्ये. तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण करण्याची संधी होती दोन्ही बॅटर्सकडे. एका धावेच्या माध्यमातून अनिकेतने आपलं खातं ओपन केलं आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अमयला इथे दाखल होताना आपण पाहतोय. हो, जबरदस्त फलंदाजी. बॅकफुट वरती जात ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते, परंतु इथे झेल सुटलेला आहे. जीवनदान तर जरूर मिळते त्या बॅटर्सला. अर्थात आपण जर बघितलं तर शेवटचे काही षटकं शिल्लक होती, हादामारीची षटकं होती, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि बघता बघता इथे 3 धावा देखील पूर्ण केलेल्या होत्या. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. अर्थात क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी होते, परंतु झेल पकडू शकले नाहीत. जीवनदान मिळते आणि या 3 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय संतोष एजन्सी या टीमची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावा झालेल्या 60. या षटकामध्ये किशोरला बाद होताना आपण पाहिलंय. पुन्हा एकदा बॉलर तयार आहे. जर गोलंदाजाबद्दल जर सांगायचं झालं तर या टीम मधला हा सर्वात कमी वयाचा खेळाडू, अर्थात 17 वर्ष त्याचं वय आहे. अगदी कमी वयामध्ये दमदार कामगिरी या खेळाडूने आतापर्यंत सादर केली. तर दुसरीकडे समर्थ 11 या टीमचा जर आपण विचार केला तर त्या टीम मध्ये देखील शंतनू नांदिस्कर ह्या खेळाडूला आपण दापोली प्रीमियर लीग मध्ये देखील पाहिलं होतं आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर मान्सून चॅम्पियन लीग मध्ये देखील पाहिलं होतं आणि आता पुन्हा एकदा याही स्पर्धेमध्ये तेवढीच दमदार कामगिरी पार पाडतोय. हाही चेंडू सुरेख टाकलाय, फलंदाजाला बीट करणारा चेंडू होता. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. षटक देखील इथे संपुष्टात येते, संपतंय आणि एकंदरीत या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचते 60. अर्थात गोलंदाजाचं जर गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर 2 षटकं त्यांनी गोलंदाजी केली, 2 महत्वाच्या विकेट देखील घेतल्या आणि धावा खर्च केल्यात मात्र 13. अतिशय अभूतपूर्व अशी कामगिरी आपल्याला या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटते. खरं तर आपण मगाशी देखील म्हटलं होतं की हा जो खेळाडू आहे तारेनार आहे, या टीमचा सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे आणि त्याने दाखवून दिलंय की मला माझ्या टीम मध्ये पार्टिसिपेट केलंय तर मला तेवढीच महत्वाची भूमिका देखील पार पाडायची. 60 धावा धावफलकावरती पूर्ण झालेत. सनी काय सांगशील? अर्थात या आपण टीम मध्ये बघितलं तर हा अथर्व आहे, त्याचबरोबर दुसरीकडे बघितलं समर्थ 11 तर शंतनू आहे. या दोन्ही खेळाडूंचं फ्युचर हे नक्कीच ब्राईट आहे. ऍब्सोल्युटली सर. जर आपण पाहतोय तर अगदी कमी वयामध्ये एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला, एक संधी मिळाली. आता संधीचं आता सोनं करताना देखील हे दोन्ही खेळाडू बघायला मिळतील. शंतनू नांदिस्कर आपण संतोष एजन्सी या टीम कडून आज ते खेळताना काही वेळातच पाहायला मिळतील, इन ऍक्शन मध्ये दिसतील. पण तो आयुषनं दाखवून दिले, जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलंय. आपल्या टीमला ज्या वेळेला गरज होती, ज्यावेळेला कुठेतरी जे बाकीचे बॉलर होते त्यांच्यावरती प्रहार करताना फलंदाज, परंतु एक महत्वाचा ब्रेक थ्रू आणि तिथे कुठेतरी रनांना अंकुश लागलाय. स्कोर कुठेतरी आपण पाहिलेलं थांबलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. अनिकेत तेरेकर जो फलंदाज आहे त्याला देखील थांबवण्याचं त्यांनी काम केलं. अमेय पालकर आहेत, ते देखील मोठे स्ट्रोक खेळतात, त्यांना देखील थांबवलं त्यांनी आणि केवळ 2 षटकं टाकली, एक महत्वाची विकेट घेतली आणि ज्याच्यामध्ये आयुषनं केवळ 13 रन्स खर्च केलेत. टोटली आता स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले 60 या आकड्यावरती. अनिकेत तेरेकर बद्दल जर आपण बोलायचं झालं तर आपण ज्या ज्यावेळेला अंडरआर्म बॉक्सच्या स्पर्धा पाहतो, विशेषतः दापोली तालुका असेल किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असेल, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंडरआर्म बॉक्सचा अनभिषिक्त सम्राट देखील राहिलाय. मिस्टर कन्सिस्टंट तयार असतील. यावेळेला यॉर्कर लेन्सचा बॉल अगदी सरळ जड मध्ये टाकलाय. परिसर लॉंग ऑफच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक असतील, डावचीची संधी आणि तिथे मात्र असं वाटलं होतं की नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला जाईल, परंतु तसं नाहीये. अक्षयनं सरळ स्ट्रायकर एंडला थ्रो केलाय, कारण त्यांना मात्र माहिती आहे अमेय पालकरची विकेट खूप महत्वाची आहे, ती विकेट घेणं खूप गरजेचं आहे. कारण शेवटचं षटक, शेवटचे 5 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. ज्याप्रमाणे किशोर आणि अमेयनं तर सुरुवात केली ना असं वाटलं होतं कुठेतरी स्कोर अगदी 90 पेक्षा अधिक धावा बनतील, परंतु आता कुठेतरी रनांना अंकुश लागलाय. मोठा प्रहार करतायत. लॉंग लेगच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक डीपला तैनात असतील. जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करतील, थ्रो करतील अतिशय वेगानं, या ठिकाणी 2 रन्स देखील कंप्लीट करताना आपण बघतोय. तर कालच्या दिवसामध्ये देखील एक
इतिहास घडलाय दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये. 5 ओव्हरमध्ये 119 रन्स बनवले गेले आणि ज्याच्यामध्ये पहिल्या विकेटसाठी ती पार्टनरशिप होती आणि कुठेतरी दोन्ही ओपनिंगचे प्लेयर होते, त्यांनी अर्धशतक झळकावली होती दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये. त्यावेळेला फटका फसलाय, धावचीची संधी, परंतु यावेळेला चेंडू जर का डिरेक्ट हिट असता तर सरळ अमेय यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला असता. हा नानासा मामला आहे. रन्स मात्र घेतले जात आहेत आणि इथे मात्र अंततः धावचीत देखील झालेले आहेत. जे खेळाडू आहेत, शैलूचे कीपर होते, थोडेसे अंपायर यांच्याकडे देखील चर्चा करतायत. सो विकेटची दाद मागतायत. अंपायर अजून देखील तटस्थ आहेत. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट या दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान सनी आपल्याला पाहायला मिळाली. मी तर म्हणेन ज्या ठिकाणी विकेट जायला पाहिजे होती, खरं तर सिंगल देखील धाव इथे आली नसती, त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर अतिशय चतुराई दाखवत, हुशारी दाखवत, झपकन 3 धावा देखील पूर्ण केलेल्या दोन्ही बॅटर्सने. जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट. अनिकेत तेरेकर बाद झाला आणि त्यानंतर आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपण पाहतोय. सिद्धार्थ केळसकर हा देखील तेवढाच आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. शेवटच्या षटकामध्ये दमदार फलंदाजी करायची, आपल्या टीमची धावसंख्या वाढवायची, हा मानस, हा इरादा या खेळाडूचा नक्कीच असेल. मला वाटतं अमय देखील आता आक्रमक पवित्रा घेताना आपल्याला पाहायला भेटेल, कारण शेवटचे काही चेंडू या षटकामधले देखील शिल्लक आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण अशी स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. कालपासून सुरू झालेला क्रिकेटचा फेस्टिवल आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रातला पहिला सामना, उद्या ग्रँड फिनालेचा दिवस असणार आहे. तमाम क्रीडा रसिकांची, दर्दी प्रेक्षकांची गर्दी देखील आपण पाहणार आहोत. दरम्यान या मॅचसाठी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर मकबूल भाई असतील, त्याचबरोबर राम जागडे सर असतील. राम जागडे सर या स्पर्धेचे ऑर्गनायझर देखील आहेत. अर्थात एक यशस्वी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून दापोलीकरांसाठी आपण घेऊन आलोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतो. यावेळेला फलंदाजाला माघारी पाठवले, दांडी गुल, दमदार गोलंदाजी, एक तेरी एक मेरी सांगण्याचा प्रयत्न केला होता. आतापर्यंत जर आपण बघितलं मागच्या षटकापर्यंत अमय पालकरने अतिशय आक्रमक अशी फलंदाजी सादर केली होती. प्रत्येक बॉल वरती आक्रमक पवित्रा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु यावेळेला बॉलरने अतिशय चतुराई दाखवली, थोडंसं लालच दाखवलं अमयला आणि ते सरळ क्लीन बोल्ड करत माघारी पाठवलेलं आहे. महत्वाची विकेट मिळते. पुन्हा एकदा ब्रेक थ्रू प्राप्त करून देण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरतोय आणि नवीन खेळाडू आता मैदानामध्ये जाईल. परंतु तोपर्यंत टीमची धावसंख्या जर पाहिली तर धावा झालेल्या आहेत 67 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. किशोर त्याने अतिशय आक्रमक फलंदाजी केली होती, 33 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि त्याचबरोबर अमय याने देखील दमदार फलंदाजी केली. आपल्या टीमसाठी 20 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याने देखील दिलं आणि नुकताच तो क्लीन बोल्ड होत, त्रिफळाचित होत माघारी परतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. रुपेश भिसे, दोन्ही नवीन खेळाडू मैदानावरती असतील. रुपेश भिसे असेल, सिद्धार्थ असेल, या दोन्ही खेळाडूंना सेट होण्यासाठी वेळ थोडासा जरूर लागेल, परंतु एकदा काही खेळाडू सेट झाले तर नक्कीच त्यांच्या बॅटमधून देखील धावांचा पाऊस पडेल. परंतु आता षटक देखील फार कमी आहेत सनी. शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. इथून आदिल नांदगावकर यांनी देखील चांगली बॉलिंग केली आहे, महत्वाची विकेट घेतली आहे. जो सेट फलंदाज होता अमेय पालकर यांना शेवटच्या ओव्हरमध्ये अगदी 4थ्या बॉलवरती त्यांनी बाद केलं. पुढचा चेंडू असेल खेळण्यासाठी रुपेश तयार आहेत, शरीरापासून थोडेसे दूर खेळत आहेत. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, डॉट बॉल आलाय. आता शेवटचा चेंडू आहे. असं वाटलं होतं की स्लॉग ओव्हरमध्ये कुठेतरी आक्रमण करताना दिसू शकतील फलंदाज, परंतु तसं झालं नाहीये. इथे कुठेतरी हा जो बॉलर आहे त्याचा आता दबदबा राहिला शेवटच्या ओव्हरमध्ये. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे, किती रन्स काढले जातील या बॉलवरती. यावेळेला मोठा प्रहार केलाय, लॉंग ऑन च्या डोक्यावरून सरळ चेंडू आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा 6 आणि शेवटच्या बॉलवरती रुपेशच्या बॅटमधून षटकार आलाय. षटक क्रमांक 5 देखील खेळ संपला. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 73 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी सर आता 74चं टार्गेट येणाऱ्या 30 बॉलमध्ये असेल. सनी जर आपण पाहिलं संतोष एजन्सी या टीमची जर संपूर्ण आतापर्यंतची जर लेखाजोखा पाहिला, परिस्थिती पाहिली तर सुरुवात थोडीशी धीमी केली होती, परंतु त्यानंतर किशोरने आक्रमक पवित्रा घेतला होता. 33 धावाची एक वादळी इनिंग. त्याचबरोबर अमय पालकर याने देखील अतिशय आक्रमक पवित्रा घेतला, त्याने देखील 20 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. अगदी शेवटच्या षटकामध्ये जो रुपेश भिसेच्या बॅटमधून देखील षटकार येताना आपण पाहायला मिळाला. एकंदरीत प्रत्येक खेळाडूची संमिश्र फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचमुळे एकंदरीत पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या म्हणजे संतोष एजन्सी या संघाने धावा बनवल्या 73 आणि समर्थ 11 या टीम समोर विजयासाठी आता टार्गेट असेल ते 74 धावांचं.
चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करून घेऊया. दापोली फायटर्स राज फायटर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल कृपया आपण टॉस बॉक्स कडे यायचंय. नमस्कार. याच्यानंतरचा जो सामना असेल तो दापोली फायटर्स राज फायटर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा विनंती करूया आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स कडे या. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणं गरजेचं आहे. दापोली फायटर्स राज फायटर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा विनंती करतोय. दरम्यान मैदानामध्ये सुरू असणारा सामना आपण पाहतोय. एकीकडे संतोष एजन्सी दुसरीकडे समर्थ 11 दोन्ही बलाढ्य टीम. विजेते पदाचे प्रबळ दावेदार असणारे दोन्ही संघ आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये अतिशय रंगतदार लढत सादर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दापोली फायटर्स राज फायटर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा विनंती आपण टॉस बॉक्स कडे या. याच्यानंतरचा जो सामना असेल त्या सामन्याचा आपल्याला टॉस करायचा आहे. दरम्यान आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये दापोलीकरांची देखील गर्दी या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळते. दापोली फायटर्स राज फायटर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल चला आपण टॉस करून घेऊया. प्रथमतः इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणं गरजेचं असेल. दापोली फायटर संघाचे कॅप्टन आहेत इथे त्याचबरोबर राज फायटर संघाचे देखील कॅप्टन दाखल झालेले आहेत. एकीकडे समीर सावंत छोटा तीर वार करे गंभीर ज्याच्या फलंदाजीचे असंख्य चाहते तो ज्या ज्या ठिकाणी फलंदाजी करत असतो त्या ठिकाणी दाखल होत असतात. तर दुसरीकडे दापोली फायटर्स हा संघ देखील तेवढाच तुल्यबळ तेवढाच बलाढ्य विजेते पदाचा प्रबळ दावेदार. ओम सुर्वे आपल्याला विनंती आहे कृपया आपण आपल्या टीम बरोबर जॉईन व्हायचं. ओम सुर्वे. खर तर सनी दापोली फायटर्सच्या टीमकडे पाहिलं तर विजेते पदाचे प्रबळ दावेदार म्हणून देखील टीम ओळखली जाते. जतीनदादा साळगावकर या टीम मध्ये खेळतोय त्याचबरोबर श्रेयस खेळतोय आकाश सपकाळ आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अनेक स्टार खेळाडू या टीम मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. त्याच्यामुळे एकंदरीत एक चांगली टीम एक मजबूत टीम आपल्याला पाहायला भेटते. त्याचबरोबर दुसरीकडे जर बघितलं तर स्वप्नील देखील या टीमचा एक घटक असल्याला पाहायला भेटतोय. दुसरीकडे राज फायटर्स टीम कडनं स्वतः कॅप्टन समीर सावंत ज्याने आतापर्यंत अनेक स्पर्धा आपल्या दमदार फलंदाजीने गाजवलेल्या आहेत तो खेळाडू या टीमचा घटक असल्याला पाहायला भेटतोय. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे ज्या ठिकाणी सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 74 धावांचं एक मोठं लक्ष डोळ्यासमोर सेट करत समर्थ 11 संघाचे आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. रामा खेडेकर आणि त्याचबरोबर त्याचा सहकारी खेळाडू तुम्ही पाहताय अक्षय मांडवकर. ऑल सेट लेट्स प्ले सामन्याला आरंभ होतोय. सेकंड इनिंगचा खेळ महत्वपूर्ण अशी इनिंग सादर करावी लागेल रामा खेडेकर आणि त्याचबरोबर अक्षय मांडवकर यांना देखील. ही जी विकेट आहे ही मला वाटतं पहिले 2 ते 3 षटकांपर्यंत विकेटवरती राहणं गरजेचं असेल. 74चा पाठलाग करायचा म्हणजे सुरुवात तेवढीच दमदार पाहिजे. पहिलाच बॉल आहे आणि इथे गोल्डन डकचा शिकार आहे. रामा खेडेकर आता बाहेर जातील. सुरुवात मात्र इथे चांगली धमाकेदार करून दिली संतोष एजन्सीच्या या बॉलरनं. सुरुवात तर चांगली झालेली आहे परंतु आपण नेहमीच म्हणतो ऑल इज वेल दॅट्स एंड इज वेल. ज्याचा शेवट चांगला ते सर्वोत्तम असतं. इथे पहिल्याच बॉलवरती रामा खेडेकरला माघारी पाठवण्यामध्ये किशोर यशस्वी ठरला. याच्या अगोदर ज्यावेळेला तो फलंदाजीसाठी आलेला होता त्यावेळेला दमदार फलंदाजी त्यांनी सादर केलेली होती. 33 धावांचं
मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि आता गोलंदाजीची ज्यावेळेला जबाबदारी पार पाडतोय त्यावेळेला एक आक्रमक असा फलंदाज जो त्याच्या टीमसाठी डोकेदुखी देखील ठरू शकला असता अशा रामा खेडेकरला गोल्डन डकचा शिकार बनवत माघारी पाठवलंय. अगदी सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं. जे किशोर गुंडेकर आहेत त्यांच्या माध्यमातून रामासारखा एक विध्वंसक फलंदाज होता त्या फलंदाजाला अगदी बाद केले. अक्षयच्या चेहऱ्यावरती नक्कीच नैराश्य असेल कारण पहिलाच बॉल होता. पहिल्या बॉलवरती आक्रमण करताना ते दिसले होते. प्रॉपर असा टायमिंग नाही. बॅटची बाहेरच्या बाजूची कड्या घेतली गेली आणि कीपरनं मात्र तिथे सुरेख कॅच पकडली अमेय पालकर यांनी. नवीन बॅटर असेल सौरभ नाटेकर. आपण ज्या वेळेला बॉलिंग करताना पाहिले होते थोडेसे मागडे ठरले होते पण तो आता बॅटिंगसाठी जातील त्यावेळेला अगदी मोठे स्ट्रोक खेळताना पाहायला मिळू शकतील का सर. कालच्या दिवसातील पहिली मॅच होती ती देखील शेवटच्या चेंडूपर्यंत गेली. शेवटच्या बॉलला मात्र एक बॉलला 4 रन्स पाहिजे होते आणि सामना मात्र गोलंदाजी करणारा जो जिबर फायबरचा संघ होता तो त्या संघाने मात्र तो सामना जिंकला होता. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतात रामा खेडेकरची जागा घेण्यासाठी. या षटकातला पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. फलंदाजाने चेंडूला सोडून दिला. अतिशय दमदार गोलंदाजी आपल्याला किशोर यांच्याकडनं पाहायला भेटते. ही खासियत राहिली त्याची. ज्या ज्यावेळेला आपल्या टीमसाठी सर्वोत्तम गोलंदाजी करण्याची वेळ येते त्या त्यावेळेला त्यांनी ती सर्वोत्तम गोलंदाजी देखील केली आणि आपली गुणवत्ता सिद्ध देखील केली आहे. दरम्यान पुन्हा एकदा राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना यावेळेला पंचांना आपले हात भूमी समांतर करण्याची संधी दिली किशोरने. एका अवांतर धावेची भर पडते धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती रामा खेडेकर सारखा एक सर्वोत्तम खेळाडू त्याला माघारी पाठवण्यात किशोर यशस्वी ठरला परंतु या बॉलवरती एक अतिरिक्त धाव देखील त्याने खर्च केली आहे. 74 धावांचं विशाल लक्ष त्याचा पाठलाग करत असताना समर्थ 11 या टीमची धावसंख्या एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये मात्र 1 धाव. पुन्हा एकदा किशोर सज्ज होतोय. भाऊ इदा ते एंड कडनं ते गोलंदाजी करतील. 5 ते 6 पावलांचा रनअप राऊंड विकेट गोलंदाजी. त्याच्या समोर आहे छोट्या उंचीचा खेळाडू. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता बॅटर्सने परंतु चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये पुन्हा एकदा संपर्क झालेला नाहीये. एका निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा होते. धावसंख्या स्थिरावले. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मात्र 1 धाव. दमदार गोलंदाजी मिस्टर किशोर यांच्या माध्यमातून. किशोरने आतापर्यंत प्रभावित केले थांबवले बॅटर्सला अक्षरशः थांबवण्याचं काम केले. हा बॉल खूपच बाहेर आहे. मागचे जे 2 चेंडू आपण पाहिले असतील अगदी सुरेख टाकले होते ज्याच्यामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट त्यानंतरला डॉट आला मग पुन्हा व्हाईट बॉल मग पुन्हा एकदा बिंदी आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अशा प्रकारचा आता सध्या तरी टाइम लेन आपण या ओव्हरची पाहिली आहे. पुढचा चेंडू असेल शॉर्ट ऑफ लेंथ आहे प्रॉपर फटका नाही. फॉलो थ्रो मध्ये स्वतः जातात किशोर. थोडंसं वेळ घेतलाय आणि याही वेळेला सौरभ नाटेकर यांचा वल्ला खामोश आणि बाहेर जावं लागेल. हा दुसरा मोठा धक्का समर्थ 11 या टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच थोडीशी नाजूक परिस्थिती वो कहते ना की विपदा जब भी आती है कायर कोई दहलाती है सुरमा नहीं विचलित होते. हा खरं स्टार खेळाडू आहे किशोर ज्याने आपली प्रतिभा आहे ती सिद्ध केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 2 दिग्गज खेळाडूंना माघारी पाठवले आणि आपल्या टीमला एका चांगल्या स्थितीमध्ये कमबॅक करू दिले ते किशोरने. असं नक्कीच ज्यावेळेला आपण समर्थ 11 या टीमला पाहिलं होतं सुरुवातीचं जे गोलंदाजी करत होते त्यावेळेसच इम्पॅक्ट प्लेअरचा त्यांनी वापर केलाय. सो असं वाटलं होतं ज्यावेळेला सेकंड इनिंग येईल त्यावेळेला बॅटिंगच्या भूमिकेमध्ये एक नवीन बॅटर्स किंवा एक एक्स्ट्रा बॅटर म्हणून इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जाऊ शकतो परंतु तसं नाही. त्यानंतर आपण पाहिलं होतं दीप तवसाळकर यांना बाहेर पाठवलं गेलं आणि सरळ प्रतीक पटेल यांना मैदानाच्या आतमध्ये बोलवलं गेलं. कदाचित ही देखील एक वेगळी रणनीती एका स्ट्रॅटेजीनुसार ॲज अ बॅटर्स म्हणून प्रतीक पटेल यांना नक्कीच आतमध्ये घेतलं गेलं होतं. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. आतापर्यंत या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण खेळाडू बाद झालेत. साई तवसाळकर हा देखील तेवढाच आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो मात्र आता त्याला तेवढीच समयोचित फलंदाजी सादर करणं गरजेचं असेल. थोडंसं डिफेन्सिव्ह खेळावं लागेल पहिल्या 2 षटकांमध्ये कारण पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 खेळाडू बाद झालेत. किशोर राऊंड विकेट पुन्हा एकदा सज्ज होतो. आई चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. फलंदाजाने मात्र चेंडू बघितला सोडून दिला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या मात्र स्थिर आहे अजून देखील. 2 गडी बाद झालेले आहेत. 2 धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. काय आक्रमक अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजाला आतापर्यंत जकडून ठेवले. रामा खेडेकरला गोल्डन डकचा शिकार बनवलं. त्याच्यानंतर सौरभ नाटेकर त्याला देखील फार मोठी संधी उपलब्ध करून दिली नाही. ऑन साइडला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. झेल पकडलाय आणि या ओव्हरमध्ये तिसरा खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन. आणि त्याचबरोबर एक ओव्हरचा खेळ देखील संपलाय. 3 महत्वाचे फलंदाज बाद झालेत आणि समर्थ 11 या टीमची नाजूक परिस्थिती केवळ 2 रन स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत.
संतोष एजन्सी संघाचे पाठीराखे जेवढे इथे दाखल झालेले ते खुश असतील, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहिलेली आहे मिस्टर किशोर यांच्याकडनं अप्रतिम अविश्वसनीय गोलंदाजी खरं तर म्हणावी लागेल. अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील ओळखला जातो, नावारूपाला आलेला आहे. आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी पार पडताना आपण किशोरला पाहिलंय. याही स्पर्धेमध्ये संघ मालकाची खूप मोठी अपेक्षा त्याच्याकडनं होती आणि त्या अपेक्षेला त्यांनी खऱ्या अर्थानं न्याय देखील दिलाय. ज्यावेळेला किशोर फलंदाजी करण्यासाठी संतोष एजन्सी टीमकडून मैदानामध्ये खेळत होता त्यावेळेला त्यांनी 33 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि ज्यावेळेला गोलंदाजी करण्याची वेळ आली पहिल्या षटकामध्ये 3 महत्त्वाच्या विकेट देखील घेतल्या आणि प्रतिस्पर्धी टीमला बॅकफुटवरती पाठवलंय. व्हॉट अ बॉल, काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत आपण किशोर यांच्याकडनं पाहिलेली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे किंवा गोलंदाज शंतनू नांदिस्कर. शंतनू नांदिस्कर ज्याच्याबद्दल सनी आपण मगाशी देखील चर्चा केलेली आहे. सर्वात कमी वयाचा खेळाडू, दापोली प्रीमियर लीग मध्ये पहिल्यांदा हा खेळाडू खेळला आणि त्यावेळेपासून या खेळाडूची चर्चा खऱ्या अर्थानं सुरू झाली. दापोली प्रीमियर लीग मध्ये आपण बघितलं होतं की जतीनदादा साळगावकर असतील, अमित बिन असतील, स्वप्नील शिंदे असतील, अमित इंदुलकर असतील, या सर्वांनी पहिल्यांदा या खेळाडूला संधी दिली आणि मग तिथून मात्र या खेळाडूने पाठीमागे वळून बघितलेला नाहीये. आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी सादर करण्याचा जो सिलसिला आहे तो कंटिन्यू सुरू राहिलेला आपण पाहतोय. शंतनू तयार असेल डावकर शैलीचा आपण पाहायला गेलं तर अक्षय मांडवकर आहेत. इथे चांगला ड्राईव्ह केलाय. वानिश लॉंग ऑफला चेंडू मात्र 2 खेळाडूंच्या मधोमध सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतील. चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, थोडेसे बॅकफुटला आले होते, ऑफला ड्राईव्ह केला आणि तिथे मात्र 4 रन्स मिळालेले आहेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत अक्षय मांडवकर यांच्या माध्यमातून पाहिले, कारण पहिलाच बॉल खेळला. पहिल्या ओव्हरमध्ये एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नव्हती अक्षय यांना. ऑप्शनच्या बाहेर सफल झालेत. पुन्हा चांगला चेंडू टाकलाय, त्याच दिशेने खेळले, परंतु आता क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे असतील. केवळ आणि केवळ 1 रन्स. बघा एक छोटासा खेळाडू आहे परंतु प्युअर मॅच्युरिटी वाली गोलंदाजी आपल्याला सर पाहायला मिळते. म्हणजे एक मोठा प्रहार झाला त्याच्यानंतरला फलंदाज त्याला माहित आहे की ऑप्शनच्या बाहेर ते सफल झालेत. सरळ लोअर फुलटॉस आपल्याला तिथे बघायला मिळाला. नक्कीच या ठिकाणी त्याला देखील माहिती आहे की कशा पद्धतीने एका सेट फलंदाजाला किंवा आक्रमक फलंदाजाला गोलंदाजी करायची आहे. अगोदर एक चौकार आल्यानंतर देखील त्याने न हारता जबरदस्त कमबॅक करू दिले आपल्या टीमला गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता, फटका फसलाय. यष्टिरक्षकच्या पाठीमागे चेंडू वेगाने जातोय. त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर थर्डमॅनचा जो क्षेत्ररक्षक होता त्याने वेगाने येऊन चेंडू अडवलाय. मात्र तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल धाव वसूल करण्यात दोन्ही फलंदाज यशस्वी ठरतात. अक्षय मांडवकर हा खरं तर त्याच्या टीमसाठी तारणहार ठरू शकतो. छोटा तीर वार करे गंभीर, ना कद बडा होता है ना पद बडा होता है, जो विपरीत परिस्थिती में खड़ा होता वही बडा होता है. आज पुन्हा एकदा संकट मोचकी भूमिका पार पाडण्यासाठी त्याचा कस लागेल इथे. अक्षय आयकॉन खेळाडू आहे आणि ॲज अ कॅप्टन देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि खेळावं लागेल, कारण 74 धावांचा डोंगर पार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इथे तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. ज्याचा स्वतःच्या मनगटावरती विश्वास आहे त्यांना इतरांच्या सामर्थ्याची गरज भासत नाही. स्टेप आउट केले आणि या शंतनूनं मात्र एक मोठी विकेट या ठिकाणी घेतले, दांडी गोल केले आणि अक्षय मांडवकर यांना बाहेरचा रस्ता दाखवलाय. सर आपण चर्चा करत होतो की अक्षयला मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं खूप गरजेचं होतं, परंतु शंतनू नांदिस्करनं दाखवलंय आप सेर तो हम भी सव्वा सेर. शंतनूच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती याच अक्षय मांडवकरने दमदार चौकार मारलेला होता, परंतु त्यानंतर शंतनूने दाखवलं विजलो आज जरी मी तरी हा माझा अंत नाही, पेटेनं उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. जबरदस्त कमबॅक करू दिला अक्षय मांडवकरला, बॅक टू पॅव्हलियन पाठवलाय. वेल डन मिस्टर शंतनू. काही कमालची बॉलिंग पाहायला मिळते. छोटासा खेळाडू आहे आणि प्रभावित करून टाकले सर्व रसिक प्रेक्षकांची मन देखील जिंकलेत या बॉलरनं. डोळ्याचं पारणं फेडणारा बॉल होता, बॅटची इनसाइड एज घेतले गेले आणि सरळ चेंडू मात्र यष्टींवरती जाऊन आदळला. त्याला शाबासकी देत असताना किशोर गुणदेकर यांच्या ताळमीत घडला या खेळाडू. नक्कीच या ठिकाणी आपण कौतुक करूया शंतनूचं, ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली. अर्थात जो ट्रॅक निर्माण केलेला होता किशोरने, त्या ट्रॅकवरून यशस्वीरित्या वाटचाल करताना आपल्याला शंतनू नांदिस्कर पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण बघितलं तर किशोरने महत्त्वाच्या 3 विकेट घेतल्या आणि त्यानंतर आतापर्यंत शंतनूने देखील तेवढीच प्रभावी करणारी गोलंदाजी आपल्या समोर सादर केली आहे. आक्रमक ठरू शकणारा अक्षय मांडवकर जो आघाडीचा फलंदाज म्हणून मैदानामध्ये दाखल झालेला होता, त्याला मात्र इथे स्वस्तामध्ये बाद केले. अर्थात एक चौकार जरूर मारला होता, परंतु त्याच्यानंतर हात खोलण्याची फार मोठी संधी निर्माण करून दिली नाही. शंतनू पुन्हा एकदा या षटकामध्ये तयार होतोय. लेफ्ट हँडेड गोलंदाज, हाही चेंडू सुरेख टाकलाय. यष्टिरक्षक थोडासा बीट झाला. अर्थातच आपण जर बघितलं तर एक धाव घेण्याचा नॉन स्ट्राईक मार्क वरती जो खेळाडू होता त्याचा इरादा होता, परंतु स्ट्रायकर बॅटर्सने नकार दिलाय.
चांगलं कमबॅक केलंय, जबरदस्त गोलंदाजी मिस्टर शंतनू यांची. या ओव्हरमधील आता शेवटचा बॉल आहे. 8 रन स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. किशोरनं पहिलं षटक टाकलं ज्याच्यामध्ये 3 विकेट 2 रन्स खर्च केले आणि शेवटचा बॉल असेल शॉर्ट ऑफ प्लेन बॉल. स्वतः फॉलो थ्रू मध्ये पोहोचलाय शंतनू आणि इथे मात्र आता षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झालेलं आहे. संघाचं स्कोरबोर्ड लॉस ऑफ 4, 9 रन्स समर्थ 11. मात्र 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये थोडीशी नाजूक परिस्थिती आपल्याला पाहायला भेटते समर्थ 11 या टीमची आणि एका चांगल्या स्थितीमध्ये येऊन दाखल झालेला आहे संतोष एजन्सी हा संघ. संतोष एजन्सी संघाचा जर आपण आतापर्यंत लेखाजोखा पाहिला, इतिहास जर पाहिला तर अर्थात स्पर्धा कोणती असू दे, संतोषदादा धाडवे म्हणजे बाबू धाडवे यांचं नशीब खूप चांगलं राहिलंय. कारण दापोली प्रीमियर लीग मध्ये देखील एका पर्वामध्ये हा संघ पार्टिसिपेट झालेला होता. अंतिम 4 मध्ये हा संघ पोहोचलेला होता. दरम्यान आता पुनश्च एकदा बऱ्याच कालावधीनंतर संतोष एजन्सी या संघाला मान्सून चॅम्पियन लीग मध्ये देखील खेळताना आपण पाहतोय आणि आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स या टीमच्या माध्यमातून देखील सर्वांनी पाहिलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये बदल होईल का तर नाही. किशोरच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द केला. याच किशोरने पहिल्या ओव्हरमध्ये 3 महत्वाच्या विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे गोलंदाजीमध्ये कोणताही बदल होत नाही. पुन्हा एकदा किशोरवरती विश्वास दाखवला जातोय. हार नाही मानूंगा, रार नाही ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटा तो व गीत नया गाता हे सांगण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा किशोर करू शकतो. एक अष्टपैलू खेळाडू दापोली ब्लॉक मधला. बॉल टाकला जाईल. तिसरं षटक यावेळेला अगदी नक्कीच कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि पहिल्याच बॉलवरती इथे याही ओव्हरची सुरुवात विकेट न केले किशोरनं. आदिल नांदगावकर यांना देखील बाहेरचा रस्ता दाखवलाय. कोणताही फलंदाज फार वेळ विकेटवरती थांबत नाहीयेत, येत आहेत मात्र अटेंडन्स धावतायत आणि पुन्हा एकदा माघारी परत आहेत. जबरदस्त कमबॅक केलंय यावेळेला किशोरने पुन्हा एकदा या षटकामध्ये. आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील पहिल्याच बॉलवरती विकेट घेत आपली एक सर्वोत्तम कामगिरी किशोरने इथे सादर केली आहे. आदिल नांदगावकर देखील आले आणि सरळ मैदानाच्या बाहेर जाताना दिसत आहेत. फटकात अगदी देखणा होता परंतु एक ट्रॅप होता, एक जाळं त्या ठिकाणी बघायला मिळालं. कव्हर पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाला डीपला तैनात केलं गेलं होतं आणि तिथेच मात्र अगदी चांगल्या फिल्डिंगच्या मुताबिक गोलंदाजी देखील आपल्याला या किशोरच्या माध्यमातून पाहायला मिळते. मला वाटतं सनी जर अजून देखील या ओव्हरमध्ये एका दुसरी विकेट मिळाली तर किशोरची या मैदानावरची ती सर्वोत्तम कामगिरी ठरू शकेल. सो पुन्हा एकदा किशोर सज्ज होतोय. राऊंड विकेट गोलंदाजी करेल. 4 विकेट आतापर्यंत त्याने घेतलेले आहेत. दरम्यान हा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता. स्वतः फॉलो थ्रो मध्ये जाऊन चेंडू अडवण्याचं काम करतोय किशोर. परंतु जोपर्यंत चेंडू अडवेल तोपर्यंत एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली. टीमची धाव संख्या आता डबल डिजिट मध्ये येऊन दाखल झालेली आहे. 10 धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. 5 विकेट इथे गमावले आहेत. 5 पैकी 4 विकेट एकट्या किशोरने घेतलेत. 1 विकेट शंतनूने घेतली होती मागच्या ओव्हरमध्ये. किशोर पुन्हा एकदा सज्ज होतो. लोअर फुल टॉस ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पुनश्च एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा परंतु चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये योग्य तो समन्वय आपल्याला पाहायला भेटत नाहीये. यष्टिरक्षकाने चेंडू अडवलाय. धाव जाणार नाही याची दक्षता देखील घेतली आहे आणि किशोर मात्र पुन्हा एकदा आपले जे पाठीराख आहेत त्यांना मात्र खुश करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. क्रीडा रसिकांची हळूहळू गर्दी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस सकाळचं सत्र या ठिकाणी पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर चेंडू आहे. पंच मात्र आमच्या दिशेने वळतायत का पाहूया आणि फलंदाजाने देखील अपील केलंय इथे पंचांकडे परंतु पंच थोडासा वेळ जरूर घेत आहेत. काही इशारा येतोय का पाहूया. यस यस इथे पंचांचा इशारा येतोय मिस्टर एक्स्ट्राचा. अर्थात चांगली पंचगिरी आतापर्यंत आपण सर्वांनी पाहिलेली आहे दोन्ही पंचांच्या माध्यमातून. विशेषतः मकबूलबाई असतील आमचे, त्याचबरोबर राम जागडे सर असतील. राम जागडे एक उत्तम कोच देखील राहिलेत. लेदर क्रिकेट ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवा खेळाडू तयार होताना आपण पाहतो. यावेळेला चांगला फटका आहे. चेंडू जातोय तो सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. चांगलं कमबॅक केले समर्थ 11 टीमने. सौ सुनार के एक लोहार के आतापर्यंत वर्चस्व बोलबोला राहिला होता किशोरचा परंतु याच किशोरवरती तेवढं जबरदस्त आक्रमण केले त्या फलंदाजाने. प्रतीक पटेल आहे. गेले अनेक वर्ष दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती खेळतोय. अनुभव खूप मोठा याच्या पाठीमागे आहे. त्यामुळे किशोर सारख्या एका सेट गोलंदाजाच्या विरोधामध्ये आक्रमण करताना त्याला फार मोठा संघर्ष करावा लागत नाहीये. दरम्यान 5 ते 6 पावलांचा रनअप किशोर गुंदेकर राऊंड विकेट गोलंदाजी करेल. आकुट टप्प्याचा बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा भिरकवलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय बॅक टू बॅक सीमारेषेच्या बाहेर. या बॉल वरती मिळत आहे 6 धावा. येतोय खणखणीत षटकार.
दमदार फलंदाजी आहे, दमदार फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. आणि त्याचबरोबर प्रतीकच्या साथीने मी संजूला देखील विकेटवरती पाहतोय. संजू ऑल टाइम फेवरेट राहिला, दापोलीकरांचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक हा अवॉर्ड देखील त्याने अनेक वेळा प्राप्त केलाय. आज फलंदाजी करण्याची संधी मला त्याला मिळताना पाहायला भेटते. फार कमी वेळेला त्याला मी फलंदाजी करताना सनी पाहिले. प्रतीक पुन्हा एकदा फलंदाजी मार्गवरती, सलग 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत. याही वेळेला तेवढी जबरदस्त फलंदाजी, मात्र इथं दिशा बदलले. डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक प्रतीक पटेलच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत षटकार. काय लाजवाब फलंदाजी केले. रात नहीं खा बदलते, मंजिल नहीं कारवा बदलते, वो जज्बा को जीतने का किस्मत बदले ना बदले, प्रतीक वक्त जरूर बदलता है. याच्या अगोदर वर्चस्व होतं किशोरचं, परंतु या मागच्या 3 बॉल वरती वर्चस्व प्रस्थापित केले. टीमची धावसंख्या पोहोचते 29. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3चा खेळ मैदानामध्ये सुरू असताना एकंदरीत सामना जिंकण्यासाठी 74 धावांची आवश्यकता असताना व्हॉट अ मॅच. काय जबरदस्त पुन्हा एकदा माहोल जनरेट झाला या मॅच मध्ये. एक वेळ वाटलं होतं की ज्यावेळेला 2 षटकांचा खेळ संपलेला होता, 4 फलंदाज बाद झाले, त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये अगदी पहिल्याच बॉलवरती विकेट घेत किशोरने पुन्हा एकदा बॅकफुटवरती पाठवलं होतं समर्थ 11ला. परंतु मागच्या 3 बॉलमध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी प्रतीक पटेलने सादर केले, आपले जे पाठी राखे आहेत त्यांच्या अपेक्षा पुन्हा एकदा वाढवलेत त्याने. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. मॅच अजून संपलेली नाहीये, सामना अजून संपलेला नाहीये. आता मात्र स्ट्राईक वरती आय थिंक संजूला तुम्ही पाहू शकता. संजूची कामगिरी काय असणार आहे तर एक सिंगल धाव घ्यायच्या स्ट्राईक वरती पुन्हा एकदा प्रतीक पटेलला आमंत्रित करायचंय. आता तो सेट झालाय प्रतीक पटेल देखील, त्याला चेंडू देखील फुटबॉल सारखा दिसायला लागलाय. त्याच्यामुळे या षटकामध्ये देखील जर प्रतीकची बॅट तळपली तर 1 ते 2 षटकार आपल्याला पुन्हा एकदा सनी पाहायला भेटू शकतील. येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता 45 धावांची आवश्यकता आहे. सो इथून पुढे 22.50 ही सरासरी मेंटेन ठेवत असताना रन्स मात्र आता करावे लागतील. न्यू बॉलर दुर्गेश गोलंदाजी ट्रॅक वरती असतील. भावी इदाते या एंड कडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. दुर्गेश आहेत, तो प्रतीकनं या मॅच सामन्याला जिवंत ठेवलंय. संजू सॅमसन एक संधी मिळाली आहे. आणि आता या मॅच मध्ये कशा प्रकारचं या ठिकाणी बघा परफॉर्मन्स सादर करतील. चांगला ड्राईव्ह केलाय, कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक डीपच्या ठिकाणी तैनात आहेत. केवळ आणि केवळ 1 रन्स घेतलाय, कारण मागच्या 3 बॉलवरती 3 सिक्सर. डीपीएल पर्व मध्ये देखील आपण पाहिलं की दापोली प्रीमियर लीग मध्ये. आणि सर ज्यावेळेला जो प्रतीक पटेल जो फलंदाज आहे दापोली प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूनं क्वालिफाय होण्यासाठी 3 बॉलमध्ये 3 सिक्स पाहिजे होते, तेव्हा मात्र ते 3 मध्ये 3 सिक्सेस टोकले होते या खेळाडूनं. परंतु त्याच्यानंतरला खूप आपण जर पाहिलं तर काळानंतर मात्र आजच्या दिवसामध्ये 3 मध्ये 3 सिक्स पाहायला मिळाले त्या प्रतीकचे. दुर्गेशनं अगदी सुरेख गोलंदाजीचा ब्रह्मास्त्र आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी जड मध्ये चेंडू आणि त्या चेंडूला सन्मान देताना प्रतीक देखील पाहायला मिळालाय. आक्रमक करावं लागेल, आक्रमक पवित्र घ्यावं लागेल बॅटर्सला देखील. मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक अगदी वॅनिश लॉंग ऑफच्या दिशेनं तैनात असतील. 100 चेंडूला मात्र कलेक्ट केले, परंतु याही चेंडूवरती केवळ 1च रन्स घेत असताना आता समाधान आणि संतुष्ट मानावे लागतंय. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे. आता कुठेतरी जो सामना आहे तो समर्थ 11 या टीमच्या हातातून आता निसटत चाललाय असं आता दिसतंय. परंतु याच्यासाठी जर आक्रमण झाले, येणाऱ्या पुढच्या जर चेंडूवरती मोठे प्रहार आले तर कुठेतरी सामन्याचं या ठिकाणी रूप बदलू शकतं. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला, केवळ याही बॉलवरती सिंगल. एकच रस, त्याच्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आपण बघतोय. आणि जसा मात्र बॉलरच्या हातामध्ये चेंडू निसटलाय तसाच भन्नाट वेगाने या दोन्ही फलंदाजांना अगदी 2 रन्स कंप्लीट केलेत. स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचलेला आहे 34-34 या आकड्यावरती. येणाऱ्या 8 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. होऊ शकतील का याची देखील प्रेक्षकांना आता उत्कंठा आहे. परंतु जोपर्यंत प्रतीक पटेल आहे तोपर्यंत पॉसिबल देखील होऊ शकेल. जर तुम्ही सलग 3 ते 4 बॉलमध्ये षटकार मारले तर आय थिंक पॉसिबल. दरम्यान ऑन साइडला ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, वेगाने बॉलवरती येत आहेत. या चेंडूवरती मात्र सिंगल धाव भेटू शकेल. दरम्यान थोडासा खराब थ्रो पाहायला मिळतो, ज्याचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये देखील सहजरित्या केलेला आहे दोन्ही बॅटर्सने. या 2 धाव्यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या पुढे सरकती आहे. परंतु या 2 धावा सामना जिंकण्यासाठी पुरेशा ठरतील का? जर सामना जिंकायचा असेल तर पुढच्या बॉलवरती सलग षटकार मारणं फार गरजेचं असेल. छोट्या उंचीचा गोलंदाज आय थिंक या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 2 लहान वयाचे खेळाडू खेळत आहेत. एकीकडे शंतनू आहे तर दुसरीकडे आयुष आहे. आणि या दोन्ही खेळाडूंनी प्रभावित केले आपल्या टीमसाठी.
आखो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय किशोर, जो आपल्याला डीप मध्ये पाहायला भेटतोय, लॉंग ऑनला पाहायला भेटतोय. हलक्या हाताने आपण बघितलं की चेंडू थ्रो करतोय, परंतु तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली आहे. षटक देखील संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचते 74 धावांचा पाठलाग करत असताना 37 धावा धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत आणि अजून देखील 37 धावांची आवश्यकता. सनी काय सांगशील? 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 37 धावा पाहिजेत. संतोष एजन्सी चला फार वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घ्या. शेवटचे 6 बॉल आहेत आणि त्या 6 बॉल मध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. अल्पेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. तर संपूर्ण आता मी तरी म्हणेन जो सामना आहे संतोष एजन्सी या टीम कडे झुकलेला पाहायला मिळतोय. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला राहिलाय आणि 37चा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. 37 धावांचा जर पाठलाग करता फिल्डिंगची पोझिशन लॉंग ऑन आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं की डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग फाईनला क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला हवाई यात्रेवरती चेंडू सीमा रेषा पार मिळतील धावा 6. इथे षटकार आलाय. अंततः प्रतीक पटेलची बॅट आता तळपते. आक्रमण करतायत. तब्बल 300च्या स्ट्राईक रेटने इथे आता बॅटिंग प्रतीक पटेलच्या माध्यमातून पाहायला मिळते. 30 धावा आणि जस्ट 10 बॉल मध्ये. एकीकडे जर आपण पाहिलं तर समर्थ 11 संघाचे दिग्गज खेळाडू एका पाठोपाठ एक माघारी परत असताना प्रतीक पटेल निर्धारानं आणि जिद्दीने विकेटवरती उभा राहिलाय. नुसताच उभा राहिलेला नाहीये तर त्याच्या बॅटमधून धावा देखील येत आहेत. 300च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत त्याने धावा वसूल केले आहेत. नुकतंच आपण संतोष एजन्सी संघाचे जे संघ मालक होते बाबूदादा धाडवे यांना देखील स्क्रीनवरती कदाचित पाहिलेलं असेल. दरम्यान ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता, फटका फसलेला आहे. पंचांचा इशारा मीटर एक्स्ट्राचा एक अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडते आणि आता टीमला विजयासाठी आवश्यकता असेल 5 चेंडूमध्ये 30 धावांची. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा कमबॅक केलंय का इथे प्रतीक पटेल. प्रतीक आहे तो मुमकिन आहे. गोलंदाजी मार्कवरती एक युवा गोलंदाज आपण पाहतोय. ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल अल्पेशकडनं. पुन्हा एकदा फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा. आखो टप्प्याचा चेंडू ऑफस्टंपच्या दिशेने ड्राईव्ह केलंय. दरम्यान आपण पाहतोय डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न प्रतीक पटेलला इथे धाव घ्यायची होती परंतु संजूने मात्र नकार दिलाय. कदाचित संजूला माहिती आहे की तो देखील षटकार मारू शकतो. अगर आप शेर आहे तो हम भी सव्वा शेर आहे. बऱ्याच कालावधीनंतर संजूला फलंदाजीची संधी मिळाली आहे. आता संजूचे पाठीराखे देखील खुश असतील कारण सातत्यानं आपण संजूला अतिशय सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करताना देखील पाहिले. अवघड झेल देखील त्यांनी पकडलेत. दापोलीचा जॉन्टी रोड्स या नावाने देखील संजू ओळखला जातो. फलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे थोडंसं बघितलं, दात मागितलं परंतु पंच देखील तटस्थ आहेत. पंचांनी सांगितलं नाहीये. एक्स्ट्रा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि आता हा सामना जवळजवळ संतोष एजन्सी या टीमच्या बाजूने झुकताना देखील आपण सर्वजण पाहतोय. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू यावेळेला संजूच्या बॅटमधून चांगला पटका. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. वेल प्ले. संजूच्या बॅटमधून येतोय खणखणी षटकार. डोळ्याचं पारणं फेडणारा फटका होता म्हणूनच संजूने सांगितलं प्रतीकला की येस मला देखील संधी दे. माझ्याकडे देखील पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे, क्षमता आहे. आतापर्यंत फार कमी संधी मिळाली होती संजूला फलंदाजी करण्याची परंतु ज्या ज्या वेळेला संधी मिळते त्या वेळेला तो आक्रमक फलंदाजी देखील करू शकतो हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचते 51. अर्धशतक देखील समर्थ 11 संघाच्या धावफलकावरती पूर्ण होत आहे. 2 बॉल 23 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी बाबू दाडवे यांच्या चेहऱ्यावरती हलकसा स्माइल देखील आपण पाहतोय. बाबूदादा स्वागत आहे आपलं देखील दुसऱ्या दिवसामध्ये. बाबूदादांच्या सोबत नसीब देखील नेहमीच मेहरबान राहिलेलं आहे. ज्या ज्या स्पर्धेमध्ये जातात त्या स्पर्धेमध्ये यशस्वी कामगिरी देखील करतात. अर्थात त्यांचे शिलेदार हे नेहमीच 100% एफर्ट देताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान पुन्हा एकदा आयुष गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. त्याच्याच अल्पेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. समोर असेल सिक्सर किंग ज्याने नुकताच एक षटकार देखील मारलाय. संजू पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. यावेळेला चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये योग्य तो संपर्क झालेला नाही. शॉर्ट टर्न मॅनला 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र एक धाव इथं पूर्ण करण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी ठरतायत. दरम्यान संभवतः लेग बायचा इशारा येतोय रेफरी यांचा. एकेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 52.
5 गडी बाद झालेले आहेत, त्यातले 4 विकेट तर किशोरने घेतलेल्या होत्या. किशोरचं जर आपण गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 3 विकेट त्याने घेतल्या. प्रतिस्पर्धी टीमला बॅकफूटवरती पाठवलं, नामोहरण केलेलं होतं प्रतिस्पर्धी टीमचं. आणि त्यानंतर ज्यावेळेला तो वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन आला त्यावेळेला देखील पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली होती. 1 बॉल 22 धावांची आवश्यकता, मोठ्या मार्जिनने सामना जिंकायचा संदेश दिलाय बाबू दाडवेने. ओहो, यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू लोअर फुल टच करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे तुम्ही पाहताय पंचांचा काही इशारा येतोय का पाहूया. 1 धाव तर इथे पूर्ण केलं. यस, षटक देखील संपलेला आहे आणि हा सामना जिंकलेला आहे संतोष एजन्सी टीमने. अभिनंदन अभिनंदन संतोष एजन्सी, अभिनंदन बाबू धाडवे आणि त्याचबरोबर समर्थ 11 पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील. याच्यानंतर लगेचच आपण मैदानामध्ये पुन्हा एकदा नवीन सामना पाहूया. दापोली फायटर्स आणि त्याचबरोबर राज फायटर्स हे 2 बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधामध्ये एक नवीन लढत देताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर संतोष एजन्सीने हा सामना जिंकलेला आहे. या विजयामध्ये किशोर गुंदेकरचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन राहिलंय आणि किशोरच्या दमदार अष्टपैलू कामगिरीसाठी संतोष एजन्सी संघाचे संघ मालक बाबू दाडवे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. वेलकम किशोर, आपण यायचंय मंचावरती. आणि त्याचबरोबर या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतो 1 मॅन आर्मी मिस्टर किशोर. प्लीज वेलकम किशोर, आपण ठरलेला आहात मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. प्रथम फलंदाजी करत असताना 33 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, गोलंदाजी करत असताना 2 षटकांमध्ये अनमोल